Hello student, in chapter number 9 of standard 7 science, now we are learn the topic of the good conductors and bad conductors. Also expansion and the contraction of the solid, liquid and the gases. There is some experiment related to the expansion and contraction, and there is also the good conductors and bad conductors. You should write in this form for the distinguished manner how there is a good and bad conductors of the heat. In the previous video we learned about the transfer of the heat. Transfer of the heat, that means the flow of the heat from the one place to the another place. After then we learn about the modes of the heat transfer: conduction, convection and radiation. Conduction means the conduction of the heat, वाहून नेणे, संवहन. कन्व्हेक्शन आणि रेडिएशन म्हणजे विकिरण. या तिन्ही मुद्द्यांच्या मध्ये आपण काही प्रयोगांचा अभ्यास केला. हा एक प्रयोग, हा तुमच्या प्रयोगवहीत पण आहे, तुम्ही तो लिहू शकता. त्यानंतर लिक्विडमध्ये किंवा कन्व्हेक्शन कसं चालतं, कशा पद्धतीने होत असतं, तोही मुद्दा आपण याच्यात पाहिला. आणि रिलेशन बिटवीन द डेन्सिटी अँड कन्व्हेक्शन सुद्धा आपण पाहिलं होतं की ते बर्फाचा आणि याचा प्रयोग होता. आणि लास्ट टॉपिक होता याच्यातला रेडिएशन. याच रेडिएशनच्या मुद्द्यावर आधारित असणारा एक भाग जो आहे तो म्हणजे आपल्याला, तुम्ही कधी ऐकलं असेल की इन्फ्रारेड कॅमेरा जो आहे तो रेडिएशनच्या आधारावर चालत असतो. रात्रीच्या वेळेस अंधारात हालचाली ज्या असतात त्या टिपल्या जाऊ शकतात आणि त्याच्याने क्लिअर प्रतिमा ही मिळत असते. रेडिएशन ऑफ द हीट टेक प्लेस फ्रॉम द मेनी ऑब्जेक्ट्स इन नेचर सच ॲज ट्री, माउंटेन, स्टोन अँड द रोड्स. Camera has been developed which use this radiation to make our surrounding visible at night. It is called as a infrared camera. त्याला काय म्हणतात? इन्फ्रारेड कॅमेरा असं म्हणत असतात. इट इज पॉसिबल टू कीप द वॉच ऑन द मुवमेंट ऑफ द एनिमी ड्युरिंग द नाईट्स. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या कॅमेऱ्याचा वापर केला जाऊ शकतो. तर साधारणपणे हीटचे जे रेडिएशन्स निघत असतात त्या रेडिएशन्स टिपण्याचा हे कॅमेरा काम करत असतात. त्यामुळे आपण रात्रीच्या जंगलांच्या जे हिंस्र श्वापद असतात त्यांच्यावर सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो. When a heat rays fall on object, a part of the heat is absorbed by the object and part of it reflected. The ability of substance to absorb radiation depends on its color and also its intrinsic properties. म्हणजे त्यांची ही महत्त्वपूर्ण अशी एक लक्षण आहे की हीट रेडिएशन हे रंगावर सुद्धा अवलंबून आहे. ॲब्सॉर्ब करणे, हीट रेडिएशन काही कलर जे असतात ते ॲब्सॉर्ब करतात, काही कलर ॲब्सॉर्ब करत नाही. त्यासाठी प्रयोग आहे. 2 ॲल्युमिनियम टीन ऑफ द सेम साईज, 2 स्मॉल ग्लासेस, वॉटर, थर्मामीटर्स अँड ब्लॅक पेंट्स. व्हॉट इज द रिझन डिफरंट इन द टेम्परेचर. आता साहजिकच आहे, ज्याला काळा रंग दिला असेल तिथे जास्त तापमान हे असणार, याचं निरीक्षण असं आहे. आणि ज्यावर रंग दिला नसेल त्याचा कमी असणार, कारण काळा रंग हा अधिकची उष्णता हे ॲब्सॉर्ब करत असतो. म्हणून आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण काय करत असतो, पांढरे कपडे वापरत असतो. वाय डू वी यूज, इथे दिलं आहे, वाय डू वी यूज द वाईल द क्लोथ्स इन द समर अँड डार्क अँड द ब्लॅक क्लोथ्स इन अ विंटर. आपण काळे कपडे आपण थंडीमध्ये का घालतो आणि पांढरे कपडे उन्हाळ्यात का घालतो, याचंही कारण आहे. तर आपल्याला गुड अँड बॅड कंडक्टर्सच्या बाबतीत सुद्धा इथे दिलेलं आहे गुड कंडक्टर अँड बॅड कंडक्टर. गुड कंडक्टर म्हणजे वाहून नेणारा, सुवाहक आणि दुर्वाहक असे दोन शब्द आहेत. प्लेस अ स्टील स्पून, कॉपर स्ट्रीप, तांब्याची पट्टी, स्टीलचा चमचा किंवा एखादी सळी, तांब्याची तार असेल तर, डिवायडेड फ्रॉम डिवायडर आपल्या कंपास बॉक्समधलं, काही पेन्सिल आणि प्लास्टिक रुलर इन द ग्लास बीकरमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाण्याचं तापमान हे 60 ते 70 अंश असावं. इन टू द बीकर, वेट फॉर अ वाईल, देन टच द आउटर एंड ऑफ द ईच ऑफ द ऑब्जेक्ट. त्यांच्या प्रत्येक ते ऑब्जेक्ट बाहेर काढून त्यांचं तापमान जर तुम्ही त्यांना टच केल्यानंतर तुम्हाला त्याचं ऑब्झर्वेशन लक्षात येईल की काही वस्तू ज्या आहेत त्या अत्यंत हॉट आहेत, व्हेरी हॉट, वॉर्म, कूल ॲज
द ॲटमॉस्फिअर. पाण्याचं तापमान समान होतं, मात्र प्रत्येक वस्तूचं, कारण पेन्सिल ही लाकडापासून बनलेली असते, पट्टी ही प्लास्टिकपासून बनलेली असते, तांब्याचा धातू, स्टीलचा धातू, त्यांच्यामुळे काही गरम झाले असतील, काही अतिरिक्त गरम झाले असतील आणि काही सामान्य तापमानाचे थंडच राहील. तर हे या ऑब्जेक्ट्सवरून आपल्याला या निरीक्षणामध्ये नोंदवायचं आहे. सम सबस्टन्सेस आर द गुड कंडक्टर्स ऑफ द हीट. हे निरीक्षण आता आपल्याला नोंदवायचं आहे. वाईल सम आर द बॅड कंडक्टर्स ऑफ द हीट. Heat is easily conducted through a copper strip or the pot, but not through the plastic or the wood. आपण आत्ताच सांगितलं की लाकडामधून आणि प्लास्टिकमधून एवढी हीट जाऊ शकणार नाही, मात्र तांब्याची स्ट्रीप जी आहे ती तात्काळ गरम होणार. होल्ड अ ग्लास tumbler or the china cup full of the hot tea easily in our hand, but not so steel or the copper cup if the same tea is poured into them. तुम्ही काचेचा किंवा एखादा आपल्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये ओतलेला चहा तुम्ही तो कप सहज धरू शकता, मात्र स्टीलच्या कपमध्ये आणि किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही ओतलेला चहा हा उचलू शकत नाही. याचं कारण काय, त्याच्यातून तुम्हाला त्या स्टीलच्या कपमधून तुमच्या हातापर्यंत उष्णता ही वहन होत नाही, कंडक्शन होत नाही, म्हणून ते बॅड कंडक्टर आहे. ज्याच्यातून सहज उष्णता वाहून जाते त्याला गुड कंडक्टर म्हणतात, ज्याच्यातून वाहून जात नाही त्याला बॅड कंडक्टर्स असं म्हणतात. असे अनेक पदार्थ तुम्हाला अवतीभोवती सांगता येतील, लिहिता येतील. तुम्ही त्याची डेफिनेशन तयार करू शकतात. दॅट इज हीट कंडक्टेड, द मटेरियल दॅट इज थ्रू विच द गुड हीट कंडक्टर मीन्स हीट इज कंडक्टेड प्रॉपरली अँड देर इज नो हीट कंडक्शन थ्रू द सम मटेरियल. दॅट इज, याचं एक्झाम्पल द्यायचं, वूड, प्लास्टिक, याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो गुड कंडक्टर्स. कॉपर, स्टील, मेटल्स हे गुड कंडक्टर्स. हे दोघं फरक लिहा, तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात. आता बघूया आपण एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. एक्सपान्शन म्हणजे काय, प्रसरण पावणे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, आकुंचन पावणे. सॉलिड पदार्थावर प्रसरण आणि आकुंचन हीटचा काय परिणाम होतो तो आता प्रयोगाने बघूया. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सॉलिड सबस्टन्स ड्यू टू द हीट. मेटल रिंग घ्यायची, मेटल बॉल अँड द बर्नर. असा एक रेडीमेड आपल्याला एक प्रयोगाचा आपल्याला एक लोखंडाचा धातूचा गोळा आहे आणि एक रिंग आहे. आता काय करायचं की बिफोर हिटिंग आणि आफ्टर हिटिंग, जेव्हा त्याला गरम केला जातो, टेक अ मेटल रिंग अँड द मेटल बॉल सच अ साईज दॅट द बॉल जस्ट पासेस थ्रू द रिंग. आता त्याच्यातून सहज जाऊ शकते बघा, जेव्हा त्याला गरम केलेलं नसेल तेव्हा. आता काय करायचं, नाऊ लेट द बॉल कूल डाऊन अँड चेक द वेदर इट इज पासिंग थ्रू इट. त्याला आधी गरम केल्यानंतर तो टाकून बघायचा, त्याच्यातून तो जातो का ते बघायचं. आफ्टर कूलिंग इट इज गोईंग थ्रू दी, म्हणजे तो जेव्हा गरम केला तर हे काय झालं, याच्यावर निरीक्षण असं नोंदवता येईल आपल्याला. द अबो एक्सपेरिमेंट टेल्स अस दॅट द मेटल एक्सपांड ऑन अ हिटिंग अँड कॉन्ट्रॅक्ट ऑन अ कूलिंग. एक्सपांड म्हणजे काय, प्रसरण पावणे. लिहून घ्या, एक्सपांड म्हणजे हीट दिल्यानंतर ती वस्तू प्रसरण पावते आणि थंड केल्यानंतर आकुंचन पावते. सॉलिड एक्सपांड ड्यू टू द हीट अँड कम बॅक टू द ओरिजिनल स्टेट इफ हीट इज रिमूव्ड. However, the extent to which the different solids expand is different. प्रत्येक सॉलिड पदार्थावर अवलंबून आहे तो किती एक्सपांड होऊ शकतो. तर आणि त्याची उष्णतेनुसार त्याचा प्रत्येक धातूचा प्रसरण पावत असतो आणि आकुंचनही पावत असतो. हे या प्रयोगातून आपल्याला दिसतं. धातूच्या याच्यामध्ये आपल्याला रेल्वे ट्रेनचे जे दोन पट्टे आहेत, म्हणजे जिथून ज्याच्यावरून ट्रेन धावत जाते तिथे पट्ट्यांमध्ये दोन याच्यात असा गॅप ठेवला जात असतो. छोटासा गॅप बघा मी करतो असा, कारण काय असतं, कालांतराने उष्णतेमुळे ते पट्टे पुढे प्रसरण पावतात आणि मग जर ते तशी गॅप न ठेवला तर हा असा वाकडा होईल आणि ट्रेनचे ॲक्सिडेंट होतील, म्हणून ते गॅप ठेवायला लागतात. त्याच्यात सिमेंटचे आता ठेवायला लागले ब्रिज. एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रक्शन ऑफ द लिक्विड ड्यू टू द हीट. पुढचं आहे आपल्याला लिक्विडमध्ये, लिक्विड म्हणजे काय, द्रव पदार्थांमध्ये एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रक्शन होतं का तो आपण बघूया. तुम्ही अशा पद्धतीचे तक्ते बनवून तुम्ही तुमच्या वहीत लिहू शकतात. आपण आता दुसरा बघतोय, लिक्विडचा प्रयोग. हा प्रयोग करायचा आहे आपल्याला, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द लिक्विड. द्रव पदार्थामध्ये आकुंचन आणि प्रसरण पावतं का हीट दिल्यानंतर. तर आता काय करायचं, याच्यासाठी कोनिकल फ्लास्क घ्यायचं. याला कोनिकल फ्लास्क असं म्हणतात. टू होल्ड रबर स्टॉपर. इथे एक झाकण असेल, त्याला रबरला दोन होल असणारं
रबर स्टॉपर म्हणतात त्याला. ग्लास ट्यूब, इथे बघा ही ग्लास ट्यूब आपण वापरणार आहे. मेजरिंग रूलर, आता तिथे एक पट्टी मोजायची, आपल्याला एक पट्टी आणायची, ती पट्टी मोजण्यासाठी लागणार आहे. थर्मोमीटर, ही थर्मोमीटर आपण तिथे त्या दोन एका छिद्रात टाकणार आहे. वायर गॉज, बर्नर अँड द ग्राफ पेपर, तिथे वायर गॉज ठेवायची आहे. हा बर्नर आहे, हे स्टँड आहे आणि याचा ग्राफ काढायचा. आपल्याला सातत्याने तापमान मोजायचं आहे, तापमान आणि उंची ही दाखवण्यासाठी. फिल द क्लोनिकल फ्लास्क कम्प्लिटली, आता पूर्णपणे त्याला भरायचं त्या याच्यापर्यंत जाईपर्यंत, कॉर्कपर्यंत, म्हणजे इथे बंद होईपर्यंत, रबराच्या झाकणापर्यंत. देन इन्सर्ट द ग्लास ट्यूब अँड द थर्मोमीटर इन द 2 होल्स, आपण त्याप्रमाणे इथे त्या 2 होल्समध्ये हे गोष्टी ठेवलेल्या आहे. फिट इट टू द कोनिकल फ्लास्क, हीट द वॉटर अँड विथ द हेल्प ऑफ द रूलर रेकॉर्ड द वॉटर लेवल. आता काय करायचं, पहिल्यांदा तापमान मोजून घ्यायचं साधारण पाणी असेल तर, आणि हे पाणी कुठपर्यंत आहे ते पाहून ठेवायचं आणि ते पट्टीने मोजून ठेवायचं. रेकॉर्ड द वॉटर लेवल इन द ग्लास ट्यूब आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन टेम्परेचर, प्रत्येक 2°C वाढल्यानंतर इथे पट्टीने मोजायचं, हे तापमान इथे मोजायचं आणि इथे पट्टीने तो इथे एक बिंदू असं पाण्याचा असेल तो हळूहळू वरती सरकतो का ते चेक करायचं आहे आपल्याला. अँड टेक 10 रिडिंग्स, दर 2-2°C तापमान जेवढं लागेल तेवढा गॅस त्याला जाळत राहायचा आणि ते 10 रिडिंग घेईपर्यंत आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. इन द टेम्परेचर अँड व्हॉट हॅपन्स वेन द हिटिंग इज स्टॉप, ड्रॉ द ग्राफ दॅट इज शो द चेंज इन वॉटर लेवल ॲज द टेम्परेचर राईज. एकीकडे टेम्परेचर द्यायचं आणि एकीकडे वॉटर राईज द्यायचं, त्याची सेंटीमीटरमध्ये द्यायचं, किती सेंटीमीटर, 2, 3, 5, 6 असं त्या करायचं. इकडे तापमान द्यायचं, कारण 2-2 सेंटीमीटरने परत वाढ होत जाणार. वेन द लिक्विड इज हिटेड, इथे बघा आता इथे निरीक्षण दिलेलं आहे. वेन लिक्विड इज हिटेड इन द डिस्टन्स बिटवीन द 2 पार्टिकल्स इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. पाणी जेव्हा तापतं तेव्हा तापल्यानंतर त्याच्या प्रत्येक कणांमध्ये एक प्रचलन घडून येत असतं, इन्क्रीजिंग होत असतं. त्याचा डिस्टन्समध्ये जे आहे ते हीटमुळे ते वाढ होते डिस्टन्समध्ये आणि त्याचं व्हॉल्यूम, त्याची घनता ही वाढायला सुरुवात होते. आणि दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सपान्शन ऑफ द लिक्विड. वेन इट्स टेम्परेचर फॉल्स द लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. बघा, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा आकुंचन आणि प्रसरण होण्याची क्रिया ही असते. तुम्हाला शास्त्रीय कारण विचारलं जाऊ शकतं, वाय इज अ मर्क्युरी ऑर द अल्कोहोल यूज इन अ थर्मोमीटर. थर्मोमीटर म्हणजे जे आपल्या डॉक्टरांकडे तापमान मोजायला जातो तेव्हा त्याच्यामध्ये मर्क्युरीसारखा पाऱ्याचा, मर्क्युरी म्हणजे कोणता, पारा, चकाकणारा पदार्थ वापरलेला असतो किंवा अल्कोहोल वापरलेला असतो. त्याच्याने तो पटकन ते तापमान दाखवतो आणि त्याला तुम्हाला ताप किती आहे तो दाखवू शकतो. हा लिक्विड पदार्थामध्ये असणारा तो धातू आहे आणि त्याचं पटकन आपल्याला ह्या तत्वाचा वापर आपल्याला करता येतं. म्हणजे ताप असेल तर ते प्रसरण पावतं आणि ते तापमान वाढलेलं दाखवतं. जर ताप नसेल तर ते कमी दाखवतं. तर या पद्धतीने आपल्याला लिक्विडचाही आता इथे प्रयोग आपण हा पाहिला. आता लास्ट आपण गॅसेसच्या बाबतीत आपल्याला एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन कसं होतं ते बघूया. द ग्लास बॉटल, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस ड्यू टू द हीट. ग्लास बॉटल घ्यायची, त्याला बलून लावायचा, हॉट एअर करायची. एक काचेची बॉटल घ्यायची, त्याच्या तोंडावरती तुम्हाला काय करायचं आहे, फुगा अडकवायचा आहे आणि ती बॉटल गरम करायची. सोपा प्रयोग आहे. फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ द ग्लास बॉटल, होल्ड दिस बॉटल इन अ हॉट वॉटर. तुम्ही ती गरम पाण्यामध्ये जरी बुडवली तरी चालेल आणि त्यानंतर ते असं लक्षात येईल की तुम्हाला तो फुगा असा फुगताना दिसणार. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस इन ऑन हिटिंग. दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सपान्शन ऑफ द गॅस. महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. जेव्हा तुम्ही त्याला गरम कराल, त्या गरम पाण्यामध्ये टाकाल तर ते त्याच्यातला गॅसचं जो आहे त्याचं व्हॉल्यूम हे घनता वाढायला लागेल आणि तर ऑन द अदर हँड रिमूव्हिंग द हीट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस डिक्रीजेस. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. आणि एक्सपान्शन कधी होणार, हीटच्या वेळेस. तुम्ही थंड पाण्यामध्ये ती बॉटल ठेवली तर ते आणखी ती गॅस कमी करून घेईल. तो जो फुगा असेल तो आपोआप कमी होणार आणि गरममध्ये टाकले तर फुगा आपोआप फुगणार. तर ही सिस्टीम जी आहे ही केवळ एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन, आपल्याला तीनही पद्धती आपण आता पाहिलेल्या आहेत. सॉलिड, लिक्विड, गॅसेसच्या तिन्ही प्रयोग तुम्ही तुमच्या वहीत लिहायचे आहेत. आता आपण बघूया थर्मास फ्लास्क. त्याला देवर फ्लास्कसुद्धा असं म्हणतात. जेम्स देवर, स्कॉटिश सायंटिस्ट यांनी याचा पहिल्यांदा शोध लावला. देवर फ्लास्क तुम्ही कधी ऐकलं असेल की आपण चहा, कॉफी आणि काही लिक्विड पदार्थ जे आहेत ते आपण एका बॉटलमध्ये ठेवतो. अशा प्रकारची जी बॉटल असते त्या बॉटलच्या आतमध्ये ठेवल्यानंतर त्या बॉटलमध्ये ठेवल्यावर
ते थंडचे थंड राहतं, ते 2, 3, 4 तासापर्यंत थंड राहू शकतं. त्या बॉटलमध्ये अशी काय रचना केलेली असते ती आता आपण इथे अभ्यासणार आहोत. याला दुसरं नाव आहे थर्मॉस फ्लास्क. याला काय म्हणायचं? थर्मॉस फ्लास्क. तुम्हाला या फ्लास्कची आकृती विचारली जाऊ शकते परीक्षेला, रचना विचारली जाऊ शकते. ती रचना कशी आहे ती आता आपण बघूया. आपण थर्मॉस फ्लास्कची रचना आधी समजावून सांगतो तुम्हाला. तर याचा काम अशासाठी आहे, थंड वस्तू थंड ठेवण्यासाठी, गरम वस्तू गरम ठेवण्यासाठी. तुमच्या घरामध्ये सुद्धा थर्मोवेअर नावाचे बघा इथे शब्द आहे, थर्मोवेअर. थर्मोवेअर सुद्धा वापरतात. आपण चपात्या त्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्याच्यात बराच कालावधीपर्यंत गरम तर गरम, थंड तर थंड. पण याच्यात काय असतं की इथे जे पांढरा जो भाग दाखवलेला आहे, मी आता त्याला तुम्हाला क्लिअर करून दाखवतो. हा जो पांढरा भाग जो आहे हा इथे गॅप आहे, संपूर्ण याच्यामध्ये गॅप आहे. हा जो गॅप आहे हा निर्वात पोकळी असल्यामुळे तर हे शक्य होतं. निर्वात पोकळी इथे दुसरा एक बाहेरचा एक पदार्थ आहे, त्या पदार्थांमधून म्हणजे त्याचे स्पॉन्ज वापरलेला आहे, हॉट कोल्ड लिक्विड ठेवलेलं आहे याच्यामध्ये. हा सिल्वर सरफेस आहे आतून, हा सरफेस ऑफ द ग्लास. दोन्ही काचेची भांडे आपण ठेवू शकतो. याला चकाकी असते बाहेरून हा पूर्णपणे त्याला सिल्वरची चकाकी दिलेली असते आणि आतमध्ये एक बाहेरूनचा जो आहे थर्मासचा हा पूर्णपणे मेटल प्लास्टिक जार आहे आणि इथे खाली हा रबर सपोर्ट दिलेला आहे. इथे व्हॅक्यूम केलेला आहे. व्हॅक्यूम म्हणजे काय? निर्वात पोकळी, त्याच्यातली सगळी हवा काढून घेतलेली आहे. हवा काढल्यामुळे काय होतं की आतलं गरम वस्तू जी आहे ती ट्रान्सफर होत नाही, त्याच्यात कन्व्हेन्शन होत नाही, त्याच्यातून वहन होत नाही, अशी कोणती क्रिया थांबून जाते. त्यामुळे आतली वस्तू ही अधिक कालावधीपर्यंत ही गरमच्या गरम राहत असते. हा सिंपलचा याच्यातला लॉजिक आहे. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. इट कन्सिस्ट ऑफ द 2 ग्लास ट्यूब्स, वन इनसाइड द अदर विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. एकामध्ये 2 त्या बॉटल्स त्या अडकवलेल्या आहेत, एकामध्ये गॅप आहे, इतका अंतराचा गॅप असावा लागतो आणि त्या सील केलेल्या असतात. दिस सरफेस ऑफ द बोथ ट्यूब्स आर द मेड अप ऑफ द शायनी बाय अ सिल्वर कोटिंग. यांना सिल्वर कोटिंगने शाईन केलेलं असतं. द एअर बिटवीन द 2 ट्यूब्स रिमूव्ड टू क्रिएट द व्हॅक्यूम. याच्यातून त्याच्यातली हवा काढून त्याला व्हॅक्यूम केलं असं, निर्वात होणे. अंडरलाईन करून घ्या. दिस इज द प्रोटेक्टिव्ह जार ऑफ द मेटल अँड प्लास्टिक. देर इज अ आउटसाईड ऑफ द ट्यूब. ह्या ट्यूबच्या बाहेरून काय केलं, प्रोटेक्टिव्ह जार आपण त्याच्यामध्ये बसवलेला आहे. फॉर द प्रोटेक्शन ऑफ द फ्लास्क, पीस ऑफ द स्पॉन्ज और द रबर आर द फिक्स बिटवीन द आउटर जार अँड द फ्लास्क. याच्या भोवती एक स्पॉन्जचा, कारण ते हल्लं तरी तो फुटायला नको, कारण मग कडक ठेवलं तर ते फुटेल पटकन. वेन द हॉट सबस्टन्स इज प्लेस्ड इन दिस थर्मॉस फ्लास्क. आता इथं फंक्शन दिलेलं आहे, फंक्शन ऑफ द थर्मॉस फ्लास्क. हा परीक्षेला सुद्धा विचारलं जाऊ शकतं. प्लेस इन द थर्मॉस फ्लास्क, द हीट गोईंग आउट अँड गेट रिफ्लेक्टेड ड्यू टू द शायनी सरफेस. तो काय होतं त्याच्यामध्ये, जेव्हा उष्ण पदार्थ गेल्यानंतर त्याच्यातली उष्णता जी आहे ती रिफ्लेक्ट ड्यू टू द शायनिंग सरफेस ऑफ द इनर ट्यूब्स अँड हेन्स द हॉट इज नॉट रेडिएटेड. आतमध्ये जो चकाकणारा भाग आहे त्याच्याने ती जाऊन परत ती तिथेच राहत असते, ती बाहेर जात नाही. नायदर कंडक्शन नॉर कन्व्हेक्शन ऑफ द heat occurs because of the vacuum. As a result, heat is not transferred and the outer cooler region the retain inside the long time. आतला जो थंड भाग आहे, जर तुम्ही थंड पदार्थ ठेवला तर तो बराच कालावधीपर्यंत मिळतो. Still, a little heat is lost from around the lid by the small amount of the conduction through the glass. Therefore, the hot surface does not remains as hot after 2 or 3 hours. या झाकणामुळे आपल्याला अधिक कालावधीपर्यंत 3 तासापेक्षा जास्त प्रमाणामध्ये तो आपल्याला थंड ठेवता येऊ शकत नाही किंवा गरम ठेवता येऊ शकत नाही. ॲक्च्युअली हे हॉट सबस्टन्ससाठीच आपण वापरत असतो, थंडसाठी त्याचा फारसा वापर करत नाही. म्हणूनच याला थर्मॉस फ्लास्क असं म्हणतात. थर्मो म्हणजे हा शब्द फ्रेंचमध्ये उष्णता शब्दाशी वापरला जातो. थर्मोवेअर का वापरतात, तोही सेम तशाच प्रकारची रचना असते आतमध्ये आणि आपल्याला चपात्या आतमध्ये गरमच्या गरम राहू शकतात. तर तुम्ही हा एक्सरसाइज सोडवा. हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे. याच्यातले प्रश्न तुम्ही नक्की सोडवा आणि तुमच्या वहीमध्ये त्याचे उत्तर लिहा. काही सायंटिफिक रिझनसुद्धा दिलेले आहे. थँक्यू.